भारतीय संस्कृती ही अहिंसेवर आधारित आहे. ज्या देशात लहान मुलाला दुधाबरोबरच अहिंसेचे तत्त्व मिळते, वातावरणात व संस्कृती अहिंसेची हवा मिसळलेली आहे. वातावरण व संस्कृतीत अहिंसेची हवा मिसळलेली आहे, त्या देशातील प्रत्येक भारतीय मनामनात अहिंसा तत्वाचा शिरकाव होऊन तो रोमारोमात भिनलेला आहे. या देशाचे अहिंसा हे जीवनभूत तत्व आहे. अहिंसा परमो धर्म हे तत्व जरी जैन धर्माचे असले तरी वैदिक काळापासून भारतीयांना अहिंसा माहीत होती व पुढे भारतीय संस्कृतीचे एक सोनेरी पान म्हणावे अशी अहिंसा बुद्धांनी आपल्या धम्मामार्फत व शिकवणीमार्फत जनमानसात रूढ करून तिला वैश्विक केले. त्यांनी पंचशिलेच्या माध्यमातून अहिंसेला मैत्रीच्या उच्चतम पातळीवर नेऊन पोहोचवले. बुद्धांनी अहिंसेला आदर्शतेचे रूप देऊन जनमानसात रुजविले. बुद्ध म्हणतात की अहिंसा म्हणजे हिंसा न करणे. तिला त्यांनी मनुष्यापुरतीच मर्यादित न ठेवता तिला वैश्विक केलं. हिंसा मनुष्याची असो, प्राणीमात्राची असो किंवा वनस्पतीची असो, त्यांनी हिंसेला विरोध केला आणि म्हटलं की सर्वावर प्रेम करा, म्हणजे तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही. प्राचीन काळात हिंसा 2 कारणांनी होत होती. पहिले कारण अन्नासाठी आणि दुसरे कारण स्वरक्षणाकरिता. पुढे मानवाने तिसऱ्या कारणासाठी हिंसा करणे सुरू केले, ते म्हणजे यज्ञासाठी. वरील दोन्हीही कारणासाठी आवश्यक असलेल्या हिंसेसाठी बुद्धाने विरोध केला नाही. म्हणून त्यांनी भिक्खू संघाला दानात मिळालेलं मांस खाण्यास विरोध केला नाही. तसेच स्वरक्षणाकरिता किंवा समूह जनहिताच्या दृष्टीने केल्या गेलेली हिंसा याला बुद्धाने विरोध केला नाही. आणि म्हणून बुद्धाने हिंसेला 2 भागात विभागले. एक हिंसेची इच्छा असणे आणि दुसरी हिंसेची आवश्यकता असणे. या दोन्ही हिंसेत ते फरक करीत आहेत.